नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढल्याचं दिसत आहे. प्रत्येक वेगळ्या विषयावरती धनंजय मुंडे यांच्यावर एक प्रकारे सुरेश धस कोणतीही संधी आरोप करण्याची सोडत नसताना दिसून येत आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी परळीतलं जे काही अमोल डुबे अपहरण प्रकरण झालं होतं यावर त्यांनी भाष्य केलं होतं आणि सुरेश धस यांनी सांगितलं होतं की परळीतल्या त्या अपहरणामध्ये धनंजय मुंडे गँगचा सहभाग आहे आणि लवकरच ते व्यापारी मला भेटायला येणार आहेत आणि सबळ पुरावे किंवा आणखी माझ्याकडे बरंचसं त्या बाबतीमधलं आहे असं म्हणून एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता काल रात्री उशिरा जे काही अपहरण ज्यांचं झालं होतं अमोल डुबे यांनी एक व्हिडिओ जाहीर केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सुरेश धस यांना खडे बोल सुनावलेले आहेत. सुरेश धस यांचं भिंग एक प्रकारे त्यांनी फोडण्याचा प्रकार केलेला आहे. सुरेश धस यांचे त्यांनी कान टोचलेले आहेत आणि तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आमचा वापर करू नका असं त्यांनी रोखठोकपणे सांगितलेलं आहे. आपण पाहूया अमोल डुबे नेमकं काय म्हणाले. मी अमोल विकास डुबे. 9 डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली, ती सर्वांना माहीतच आहे. या घटनेच्या संदर्भात माननीय धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई साहेब व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत. हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलद गतीने, त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे. काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत. तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद.